अवधूत चिंतन श्री गुरुदेव। हेची जतन करा दान, हेची जतन करा दान, धरोणी चरण राहिलो ते। हेची जतन करा दान, धरोणी चरण राहिलो ते। घ्यावी माझ्या हाती सेवा, हेची देवा विनवणी। आनिक काही न घाली भार, आनिक काही न घाली भार, बहुत फार साकडे। घ्यावी माझ्या हाती सेवा, हेची देवा विनवणी। तुका तुमचा म्हणवी दास, तुका तुमचा म्हणवी दास, त्याची आस पुरवावी। घ्यावी माझ्या हाते सेवा, हेची देवा विनवणी। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाबं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनाना। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतिये। जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरु, स्वसंविद बीज प्ररोहणावणी। आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी। करी ज्ञान पद्य जोडी, थोराया ते सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लाधलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अभेर, अनंत कृपा सिंधू जगत आधार। चराचरातील सगळे जीव ज्या चरणाचा आश्रय घेतात असा असणारा भगवान परात्पर परब्रह्म परमात्मा, त्या परमात्म्याचं रात्रंदिवस जो अधिष्ठात्री देवता भजन करतो असे असणारे शंभू महादेव। त्या शंभू महादेवाच्या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या महापर्वकालाचं औचित्य साधून आपल्या निवगाव गावाच्या या पावन नगरीमध्ये संपन्न होत असणारा हा ज्ञान यज्ञ काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, रामकथा, हरिपाठ, कीर्तन, ज्ञानदान, अन्नदान, नामदान, उपस्थित समस्त परमार्थ अनुरागी भाविक भक्तगण, 7व्या दिवसाच्या संधिकालामध्ये आपण आहोत। माझा अधिकार नसताना माझ्या वाट्याला ही सेवा आली, हे माझं परम भाग्य समजतो। आपण विराट समाज इथं उपस्थित आहात। आपल्या कानाची भूक शांत करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही। गुरुमौली जशी बुद्धी देतील, आई सरस्वती ज्याप्रमाणे माझ्या वाणीवर विराजमान होईल, पंढरीश परमात्म्याची ज्याप्रमाणे इच्छा असेल त्याप्रमाणे निर्धारित समयामध्ये अंशतः सेवा समर्पित करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपण भाग्यवान आहात। मागील 7 दिवसापासून परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू गंगाधरजी महाराज मुंडे यांच्या मुखारविंदातून रामकथा श्रवण केली। भगवान परमात्म्याची काया वाचा आणि मनाने सेवा केल्यानंतर त्या सेवेच्या बळावर काहीतरी जीवाला मागण्याची इच्छा होते आणि म्हणून वाट्याला आलेला अभंग मागणीपर प्रकरणातील आहे। अभंग अपरिचित आहे,
परंतु अभंग हा निष्ठावंत वारकऱ्याच्या अंतकरणाचा ठाव घेणार आहे. या अभंगाची पूर्वपीठिका अशी आहे, जीव जेव्हा परमार्थामध्ये येतो तेव्हा आल्यानंतर सुरुवातीला तो परमार्थ कुतूहल म्हणून करतो आणि शेवटच्या अवस्थेला परमार्थ ही त्याची गरज होते. गरज म्हणून जेव्हा माणसाला परमार्थ कळतो त्यावेळेला त्या माणसाला सेवा करण्याची दांडगी इच्छा होते आणि मग सेवा करता करता मॅच्युअर अवस्था झाली, सेवा हे त्याचं व्रत होते. नव्हे नव्हे सेवा करता करता ज्याची सेवा केली त्याच्या एवढा अधिकार जरी प्राप्त झाला तरी सेवा करण्याची इच्छा शिल्लक राहते. ऐसा मीच होऊनी पांडवा करीती माझी अनन्य सेवा. आपल्याकडे फार वेळ कमी आहे आणि विराट समाज बसलेला आहे. तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या गावामध्ये शेवंतामाय आहे. तुम्ही नशिबवान आहात, तुमचं गाव श्रीमंत आहे म्हणून नाही, तर तुमच्या गावच्या मारुतीरायाचं मंदिर श्रीमंत आहे म्हणून, ती मूर्ती प्रसन्न आहे म्हणून, साधना आहे म्हणून. आणि म्हणून प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करण्यापेक्षा जय जय आचार्य समस्त सूरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. माझ्या तुकोबरायांनी निष्ठावंत वारकऱ्याच्या सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये भक्ती आहे, या अभंगामध्ये समर्पण आहे, या अभंगामध्ये त्याग आहे, या अभंगामध्ये सेवा आहे, या अभंगामध्ये निश्चय आहे, या अभंगामध्ये अधिकार आहे. देवाकडे आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या डिमांड्स आमच्या असतात. कारण बुद्धी अस्थिर आहे आणि तिचे तरंग अनेक आहेत. अनेक बुद्धीचे तरंग क्षणा क्षणा पालत ती रंग करू जाता संग तव तो होय बाधक. आणि म्हणून देवाकडे जीव कधी कुठल्या अवस्थेत काय मागेल सांगता येत नाही. कधी हिताचं मागेल, कधी अहिताचं मागेल सांगता येत नाही. काय मागावं हे कळत नाही. ज्या वेळेला एखादी उत्कृष्ट मागणी आपण मागतो ती मागणी कायमची टिकली पाहिजे. आणि म्हणून परमपिता परमेश्वराला तुकोबाराय सांगतात, देवा आज मी तुला मागणार आहे ना, हे तुम्हाला द्यायचं पण आहे, यात नवल नाही, पण दिल्यानंतर ते जतन करून ठेवायचं आहे. कारण मी विसरेल, तू विसरणारा नाहीस. मी विकारी आहे, तू निर्विकार आहेस. मी अमंगल आहे, तू मंगल आहेस. आणि म्हणून हे मागणं तू जतन करून ठेवशील, हेची जतन करा दान. चकारात्मक भाषा आहे, हेच, दुसरं नाही. काय जतन करायचं? धरोणी चरण राहिलो होते. तुझे चरण धरून राहिलो ना, ही कृपा माझ्यावर प्राप्त झाली ना, तुझ्या चरणापर्यंत मी येऊन पोहोचलो ना, आता धोका एवढाच आहे चरण सुटण्याचा रामकृष्ण. आणि म्हणून ते जतन करून ठेव. काय पाहिजे तुम्हाला तुकोबाराय? काही नको देवा. जेव्हा जेव्हा तुझ्या दरबारामध्ये, पावन दरबारामध्ये तुझ्या निमित्ताने सेवा करण्याची संधी येईल ना, तेव्हा पहिला नंबर माझा लावशील. घ्यावी माझ्या हाती सेवा, हेची देवा विनवणी. तू म्हणशील आणखीन काही पाहिजे का? नाही नाही, दुसरं काही तुझ्यावर हलत नाही. अनेक काही न घाली भार, बहुत फार साकडे. घ्यावी माझ्या हाती सेवा, हेची देवा विनवणी. एवढी तुमची हक्काची भाषा का, चकारात्मक भाषा का? त्याचं कारण आहे, मी तुमचा दास म्हणून घेतोय. दास म्हणून घेतल्यानंतर दासानं सेवा करावी आणि दासाच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे मालकानं जाणून त्याची इच्छा पूर्ण करावी. तुका तुमचा म्हणवी दास, त्याची आस पुरवावी. घ्यावी माझ्या हाते सेवा, हेची देवा विनवणी. पारमार्थिक क्षेत्रातील आपण अधिकारी आहात. आता तुमच्या भागाला पारमार्थिक वैभव प्राप्त झालंच आहे,
त्यातल्या त्यात राजकीय वैभव सुद्धा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होत असणारा या निवघा नगरीचा स्वाभिमान असणारा हा सप्ताह आणि याच्यामध्ये सहभागी होणारा प्रत्येक जीव आपणास द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आपण अभंगामध्ये आता प्रवेश करणार आहोत. विठ्ठल परमार्थ करावा लागतो, प्रपंच होत असतो. लक्ष द्या, विराट जनसमुदाय बसलेला आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. मी जरी तुम्हाला दिसत नसलो तरी माझे शब्द तुमच्या कानावर पडणार आहेत. तुम्हाला बरं वाटेल असं बोलू की तुमचं बरं होईल असं बोलू? समाजाचं बरं होईल असा जर वक्ता बोलला लांडगे साहेब तर पुन्हा त्याला बनावत नाही. बरं वाटेल असं बोलला की पुन्हा बनावतात रामकृष्ण. क्या बात. लेकिन बात ऐसी है, जेव्हा वक्ता समाजाला बरं वाटेल असं बोलला तर समाजाचे 2 तास बरे जातील. वक्ता समाजाचं बरं होईल असं बोलला तर समाजाचं सगळं आयुष्य बरं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमार्थ करावा लागतो, प्रपंच होत असतो. बियाणं पेरावं लागतं, गवत आपोआप उगवत असतं. पुढचं ऐका. पुण्य करावं लागतं, पाप बोला ना. मानवा याला बघा, आधी घाला. पुन्हा एकदा काय? परमार्थ करावा लागतो, प्रपंच होत असतो. बियाणं पेरावं लागतं, गवत उगवत असतं. पुण्य करावं लागतं, पाप जोरात म्हणा होत असतं. कसं होत असतं? ओट्यावर बसल्या बसल्या आपोआप 2 तास बसलं तरी होत असतं. तुमची इच्छा नसती तरी होतं का? तुम्ही नाही बोललात तरी दुसऱ्याच्या कुट्याळक्या आपल्या कानावर पडल्या की आपोआप होत असत. त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. तुम्ही म्हणा महाराज याला पुरावा काय? सांगतो ना पुरावा. कोविडच्या काळामध्ये सप्ते थांबलेत की लग्न थांबलीत? काय थांबले? हा, लग्न दिवसा लागलीत की रात्री लागलीत? रात्री 12 वाजता लागले पण थांबलं नाही. याचं नाव संसार. तो थांबतच नाही ना. तो थांबत नाही. कितीही प्रयत्न केला तरी तो होतच असतो. तुमचाच काय, आंधळ्याचा, लंगड्याचा, बहिऱ्याचा, सगळ्याचा झाला. आपला काय? तो थांबत नाही. तो होत असतो. कितीही प्रतिबंध आला तरी नाही थांबत. याचं नाव संसार. करून सुद्धा ऍव्हरेज येत नाही. याचं नाव परमार्थ. न करता ऍव्हरेज आल्याशिवाय राहत नाही संसार. महत्वाची भूमिका अशी आहे, लक्ष द्या. आणि म्हणून परमार्थ पुन्हा पुन्हा करावा लागतो. का करावा लागतो? चिंतन असं आहे, एकदाच परमार्थ करून माणूस कायमचा दुरुस्त होत नाही. आपण जाणकार आहात, आपण शेतकरी आहात. विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी एकदाच फवारणी करून कायमचा पीक तणकट नष्ट होणार औषध आणखी निर्माण झालं नाही. आता उन्हाळ्याचा दिवस येईल,
कल्टिवेटर होईल, नागरटी करावं लागेल, पलटी मारावं लागेल, जमीन अशी काळी भोर दिसेल, असं वाटतं जणू काय याच्यामधली हराळी संपली. ती संपते की संपल्यासारखी वाटते? वा, त्याच्यामधली ती हराळी नावाचं तणकट कायमच जाते की गेल्यासारखं वाटते? सप्ताह केल्यानंतर 7 दिवस कीर्तन ऐकल्यानंतर, रामायण ऐकल्यानंतर आपण कायमचा महाराज होतो की झाल्यासारखं वाटते? अर्थात अंडरलाईन, मृग नक्षत्राचा पाऊस पडला की जमिनीमधलं न दिसणारं गवत कुठून कुठून तोंड काढेल सांगता येत नाही. तसा प्रपंचामध्ये गेलो आणि मायेचा पाऊस पडला की अंतकरणामध्ये विकाराचं गवत कुठून तोंड काढेल सांगता येत नाही. हे सहज निघत असतं. आणि म्हणून जमिनीचा स्वभाव आहे काय, पेरल्याशिवाय चांगलं उगवत नाही आणि नाही पेरलं तरी वाईट उगवल्याशिवाय राहत नाही. तसं या अंतकरण रूपी जमिनीचा स्वभाव आहे, चांगलं केल्याशिवाय उगवत नाही आणि वाईट आपोआप उगवल्याशिवाय नाही. किती मजा आहे ऐकणे, मजा ऐकणे. पण चिंतन असं आहे महाराज, प्रपंचाचा अनुभव एकदा घेतल्यानंतर पुन्हा घेण्याची इच्छा होत नाही. परमार्थाचा अनुभव एकदा घेतला की पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा होते. आणि म्हणून देवाच्या संबंधाने ज्या ज्या गोष्टी आल्या त्याला त्याला अमृत म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नामामृत, कथा अमृत, ज्ञान अमृत, बोध अमृत, चरण अमृत, पंच अमृत. मजा आहे काय? ज्या परमार्थाचा अनुभव एकदा घेतला की तो पुन्हा घ्यावा वाटतो, कारण तो न विटणारा आहे म्हणून त्याला अमृत म्हणतात. प्रपंचाच्या अनुभवामध्ये वीट येतो. एकदा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसल्यानंतर पुन्हा बसावं वाटते की नाही? एकदा पंढरीची वारी केल्यानंतर पुन्हा करावी वाटते. एकदा रामकथा ऐकल्यानंतर पुन्हा ऐकावी वाटते. एकदा कीर्तन ऐकल्यानंतर पुन्हा ऐकावं. एकदा लग्न केल्यावर पुन्हा करावं. तुम्हाला कसं काय माहित रे? आता तुम्ही मला सहकार्य करा आणि तुम्ही शांत राहा. होय म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, मुकाट्यानं बसायचं. कसं बसायचं? आणि मुकाट्यानं बसण्यासाठी काय करायचं? तोंड बंद ठेवायचं. आलं का लक्षात? अर्थात ऐका, जबरदस्तीनं का होईना परमार्थ करावा लागतो. ज्याच्यातलं काहीच सोबत येत नाही त्याचं नाव संसार, ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. परमार्थाकरिता केलेला इवलासा प्रयत्न महान अशा भयातून तारून नेत असतो. चिंतनिका अशी आहे, जीव चांगलं वागत नाही पण आपलं चांगलं व्हावं वाटतं. रामकृष्ण आहे. समाधानी आम्हाला चांगलं म्हणावं वाटतं की चांगलं वागावं वाटतं? तुम्ही बोलसाल तर माझं उठून लावला होता. आलं का लक्षात? गप्प बसा. वेळ कमी आहे आणि माणूस दुरून दुरून कथा ऐकायला आलेला आहे. चिंतन असं आहे महाराज, समाधानं आम्हाला चांगलं म्हणावं वाटतं पण तेवढ्या पर्सेंटेज मध्ये आम्ही चांगलं वागत नाही. आजच्या कीर्तनामध्ये एक स्पेशल पॅकेज आलेलं आहे. आपण चांगलं वागायचं नाही पण आपलं चांगलं झालं पाहिजे. रामकृष्ण हे पॅकेज आहे. कोणतं पॅकेज आहे? चांगलं वागायचं नाही पण आपलं चांगलं झालं पाहिजे. होईल होईल, निश्चित होईल. चांगलं न वागता चांगलं व्हावं असं वाटत असेल तर एकच करा, चांगलं वागणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये राहा. रामकृष्ण अहो, किती वेळा पाणी फिल्टर केल्यानंतर नाल्याचं पाणी कोणी पिईल का? नाही ना.
पिईल का? नाही पिणार. पण नाल्याने आपलं पाणी तीर्थ म्हणून घ्यावं असं वाटत असेल तर वाहत वाहत फक्त नदीला जाऊन मिळावं. रामकृष्ण. ओहळे हेची करावे ते गंगेचे अंग ठाकावे, मग तो गंगाची नोहे आघवे तरी तो काय करी. आणि म्हणून सत्संगती अत्यंत महत्वाची आहे, ती करावी लागते. आणि करत 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 परमार्थामध्ये जेव्हा आपण टप्पा गाठतो ना, तेव्हा परमार्थामध्ये प्रवेश हा सकामतेनं होत असतो आणि परमार्थाचा शेवट हा निष्कामतेनं होत असतो. त्याला रेंज पाहिजे. काय पाहिजे? हा परमार्थामध्ये प्रवेश करताना ती सकामता असते. माझा प्रपंच व्यवस्थित व्हावा, माझ्या मनासारखं सगळं व्हावं. पण ज्या वेळेला अंतःपटलावर संपूर्णपणे परमार्थ प्रतिबिंबित होतो ना, त्यावेळेला असं वाटतं आता प्रपंच कसाही असो किंवा नसो, देवाची आणि माझी ताटातूट होऊ नये. याला मॅच्युरिटी म्हणतात. लक्ष देऊ नये का? अत्यंत महत्वाचं चिंतन आहे. प्रपंच ठरलेला आहे, परमार्थ आपण करायचं आहे. ही लहान लहान मुलं इथं बसली, ही आजाड आहे बिचारी, यांचं काय सांगावं? ऐका रे, तुमच्यासाठी सांगतो. आमचे आई वडील कसे असावे हे आमच्या हातात नाही, आमचं कुळ कसं असावं हे आमच्या हातात नाही, आम्ही जन्म कुठे घ्यावा हेही आमच्या हातात नाही, आम्ही गरीब असावं की श्रीमंत असावं हेही आमच्या हातात नाही, आम्ही काळं असावं की गोरं असावं हेही आमच्या हातात नाही. पण आपले मित्र कसे असावे हे आपल्या हातात आहे. माणूस कोण आहे याच्यापेक्षा कुठं आहे याला नितांत महत्वाचं आहे. फुल कशाचं आहे याच्यापेक्षा फुल कुठं आहे हे महत्वाचं आहे. फुल मोगऱ्याचं असून डोक्यात असून फायदा नाही, फुल धोत्र्याचं असून महादेवाच्या डोक्यावर असून फायदा आहे. तुम्ही कोण आहात याच्यापेक्षा तुम्ही कुठं आहात याला नितांत महत्व आहे. लक्ष द्या. भाजीपाल्याच्या बाजारामध्ये जर माणूस उभा असेल तर अंदाज घ्यावा याच्या खिशात 1000 रुपये असतील. किराणा दुकानामध्ये माणूस जर उभा असेल तर अंदाज घ्यावा याच्या खिशात 10,000 असतील. सोलार लाईन मध्ये जर माणूस उभा असेल तर अंदाज घ्यावा याच्या खिशात लाखभर रुपये असतील. संसारामध्ये माणूस बसलेला असेल तर समजावं याचं पुण्य 1000 रुपयासारखं आहे. कर्माच्या पसाऱ्यामध्ये शेतीवाडीमध्ये गुंतलेला माणूस असेल तर समजावं याचं पुण्य 10,000 सारखं आहे. आणि तोच माणूस या कीर्तनाच्या मंडपामध्ये बसला असेल तर त्याचं पुण्य लाख रुपयासारखं आहे. त्याच्याहून अंदाज येतो ते पुण्य आम्हाला इकडे सरकवतं आणि कथा मंडपामध्ये आणतंय. इथे येण्याकरिता ताकद खूप लागते महाराज. सहजासहजी माणूस इथे येऊ शकत नाही. याच्याकरिता खूप पुण्य पाहिजे. किती पाहिजे? रुपया टाकताना काहीच वाटत नाही, पण गल्ला फुटल्यानंतर भरपूर रक्कम दिसते. तसं थोडं थोडं पुण्य करत असताना काहीच होत नाही, परंतु त्या पुण्याचा संचय झाल्यानंतर जेव्हा प्रकोप होतो तेव्हा संतांची संगती होत असते. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा. आणि म्हणून परमार्थ करावा लागतो. नितांत महत्वाचं आहे. ऐका, ज्याला रोग झाला त्यानं डॉक्टरकडे जावं आणि ज्याला आपलं पाप कळालं त्यानं साधूकडे जावं. रामकृष्ण विठ्ठल महाराज. ज्याला ताप आला विठ्ठल महाराज पुढे जावं, डॉक्टरकडे जावं. आणि ज्याला कळालं आपलं पाप झालं त्याला कुठे जावं? आणि कळालंच नाही तर रामकृष्ण हरी. वा. आणि याच्याकरिता आपल्याला काही कळत नाही हेही कळणं महत्वाचं आहे. रामकृष्ण. हा, हे पूज्य श्री
ज्यांच्या प्रेरणेने या गावामध्ये सप्ताह सुरू झाला, सद्गुरू बाबा महाराजांचं वाक्य, नाही आपल्याला काही कळत नाही, एवढं कळालं तरी पुष्कळ झालं, त्याला महत्वाचं आहे. आणि म्हणून नितांत गरज आहे, पुन्हा 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 जमिनीची मशागत करावी लागते. एकदाच करून जमत नाही, एकदा फवारणी करून जमत नाही. राऊंड अप मारा, मीरा एका तर्फ मारा, गवत कुठून 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 तोड काढल्याशिवाय स्वभाव आहे तिचा, ते स्वाभाविक आहे. विचारलं एका मुलानं, कागा तू आमच्या बाप जगाची आहे, आमच्या आजोबाची आहे, आमच्या पंजोबाची आहे, आमची आहेस तू? हा आहे ना, मग काय झालं? मग आमच्या मालकीची असून तू 10-20 क्विंटल तूर का काढत नाहीस? तेवढ्याच आवाजात म्हणलं, तुझ्या बापाची असली तरी पेरल्याशिवाय कशी उगवल? तुझ्या बापाची असली म्हणून काय पेरल्याशिवाय कशी उगवल? मिराशीचे म्हणून शेत नाही देत पीक उगे, अवघी भाग्य येती घरा, देव सोयरा झालिया. आपली जमीन जरी असली ना तरी तिच्यात पेरल्याशिवाय ती उगवत नाही. तिला विचारलं, अगं तू आपोआप तू उगवत नाहीस, ज्वारी उगवत नाहीस, नाही मग आपोआप गवत का उगवतेस? तिनं स्पष्ट सांगितलं, माझा स्वभाव आहे, जर माझ्यामध्ये तू चांगलं टाकलं नाहीस तर मी वाईट उगवल्याशिवाय राहणार नाही. ऐका, माझ्यामध्ये चांगलं टाकलं नाही तर वाईट उगवल्याशिवाय राहणार नाही. आता जर तुम्ही यांना कीर्तन दाखवलं नाही तर हे युट्यूबवर राहिल्याशिवाय राहणार नाही. आता वाजत तितक्या टाळ्या, एवढी हुशार आहे. आणि म्हणून परमार्थ नितांत महत्वाचा आहे. आणि एकदा का परमार्थाची लत लागली ना की जीवनामध्ये दुसरं काही करण्याची इच्छा होत नाही. ऐका, आळंदीची वारी करावी, पंढरीची वारी करावी, नामस्मरण करावं, सत्संगती करावी आणि हळूहळू हळूहळू परमार्थाचं महत्व कळावं. फार मजा आहे बरं संतोष महाराज. परमार्थ एकदा कळाला ना, ज्याला परमार्थ कळाला त्यानं परमार्थाकरता केलेले प्रयत्न अतिशय महत्वाचे वाटतात. आयुष्याचं गणित असं आहे, जेव्हा कळतं तेव्हा बरंच काही निघून गेलेलं असतं. आम्ही एकदा मालकाजवळ बसलो होतो, माहूरच्या मालकांचं एक वाक्य खूप छान आहे, ज्याला तारुण्य आणि पैसा सांभाळता आला त्याला जगावर राज्य करता येतं. फार महत्वाचं वाक्य आहे. ही महिला मंडळी आहे ना, स्वयंपाक करता करता जेव्हा हळूच थोडासा जाळ जास्त झाला की दूध उतू येतं. घाई गडबडीमध्ये त्या झटकन पाण्यामध्ये हात घालतात आणि पाण्याचा शिडकावा देतात, आपोआप खाली जातंय ना ते दूध. गुरु महाराजांचं वाक्य आहे, भर तारुणपणामध्ये काम नावाचा विकार जर उतू जात असेल तर संतांच्या संगतीमध्ये जाऊन भक्तीचा शिंतोडा घ्या, तो आपोआप शांत झाल्याशिवाय एकदम शांत होईल. याच्याकरता तर ही सत्संगती आहे, याच्याकरता हा परमार्थ आहे. आणि हे करत 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 जेव्हा त्याचं महत्व कळतं तेव्हा हळूहळू 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 प्रपंचाची आसक्ती कमी होते आणि परमार्थाची आसक्ती वाढत जाते. धीरे 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 धीरे. सुरुवातीला माणूस कीर्तीसाठी परमार्थ करतो, सुरुवातीला स्तुतीसाठी परमार्थ करतो, सुरुवातीला आपलं बरं व्हावं असं वाटतो म्हणून परमार्थ करतो. आणि नंतर नंतर मात्र बरं होईल किंवा न होईल पण परमार्थ ही त्याची नशा होत असते. माझ्याकडे लक्ष द्या. 100 माणसं स्तुती करणारे असावे की एक निंदा करणारा? 100 माणसं चुका काढणारे असतात, एक चुका काढणारा असावा की 100 शाबासकी देणारे? 100 शेंदूर लावणारे असावेत की एक घाव घालणारा? वा, काय मजा आहे, किती मजा आहे. अर्थात चिंतन असं आहे, एक घाव घालणारा माणूस भेटला तर संपूर्ण जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. शेंदूर लावणारी माणसं भेटली की आपण आंधळे झाल्याशिवाय राहत नाही. आता पुढचा ऐका, फार महत्वाचं आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाची सुरुवातीला निंदा होत असते, शेवटी मात्र स्तुती झाल्याशिवाय राहत नाही. प्रपंच करणाऱ्या माणसाची सुरुवातीला स्तुती होते, शेवटी मात्र निंदा झाल्याशिवाय राहत नाही.
परमार्थ करणाऱ्याला सुरुवातीला काय मार्क भेटतात का? इथं काही भजन म्हणणारी महिला मंडळी असतील, त्यांना एक प्रश्न विचारतो, आपल्याला चांगलं म्हणतात का? मी सांगतो तुम्हाला काय म्हणतात ते. कुठं चाललात? भजनाला. तुम्हाला बरं बाई रिकाम पण भेटते, म्हणजे तू सरपंची नाही गावची, तुला रिकाम पण नाही. वा. अर्थात परमार्थ करणाऱ्या माणसाला रिकाम टेकडे म्हणतात. हे करत 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 ज्याची नशा त्याला आली ना, त्याला ते सगळं कळतं आणि हळूहळू हळूहळू अंतरंगामध्ये खोल 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 परमार्थ जात असतो. ती मजा, तो नित्यनेम, ती आनंदीची वारी, ते ज्ञानेश्वरी, ते चंदन, ते बुक्याची डब्बी, त्याचं जीवाभावाचं नातं होत असतं महाराज. आणि हळूहळू 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 प्रापंचिक संबंधाचे माणसं दूर जातात आणि देव हळूहळू हळूहळू जवळ येतो. तो कसा येतो ऐका, फार सुंदर आहे. कदाचित आपण जर एखाद्या वेळेस महिनाभर सोन्याचा भाव बघितला तर एका महिन्यानंतर काय घेण्याची इच्छा होईल? झोपले का? महिनाभर सोन्याचा भाव जर बघितला तर काय घेण्याची इच्छा होईल? महिनाभर जर लग्नच केले तर काय करण्याची इच्छा होईल? आता गप्प आहे, आता गप्प बसले. याचा अर्थ चिंतणे चिंतणे तदरूपता, ज्या विषयाची चर्चा आहे त्या विषयाला प्राप्त करण्याची माणसाला इच्छा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हा करत करत हा प्रवास जीवनपट अंतिम टप्प्यामध्ये येतो. आणि त्यावेळेला खूप मजा असते. त्यावेळेला सगळं कळतं. जगन मिथ्या ब्रह्मसत्या या भूमिकेवर जीव जेव्हा येतो ना, तेव्हा भगवान परमात्म्याचा आणि त्याचा संवाद होत असतो. आणि तो संवाद इतका महत्वाचा आहे. आता असं वाटतं बरेच वेळा काहीतरी मागितलं, बरेच वेळा भलतच काही मागितलं. आता मात्र भगवान परमात्म्याचे पाय पक्के धरलेत आणि परमात्म्याला सांगितलं, हे भगवान, आज मी तुला मागणार आहे ना, मला तू ते द्यायचं आहे आणि दिलेलं जतन करून ठेवायचं आहे. अभंगाचं पहिलं चरण.
परमात्मा प्रसन्न आहे. सेवा केल्यानंतर देवाला प्रसन्न करून घ्यावं. सेवेशिवाय देव प्रसन्न होत नाही. ज्ञानोबाची ओवी आहे का? पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. शेतामध्ये पेरून जावं, पूजा करून देवाला पाहावं आणि आपल्या घरी आलेल्या अतिथीला प्रसन्न करून त्याचा आशीर्वाद घ्यावा. तसं 7 दिवस काकडा, हरिपाठ, रामकथा, अन्नदान, नामदान हे सगळं करून आज देव जागा झालेला आहे, जागृत आहे, प्रसन्न आहे. काय पाहिजे तुकोबाराया? मागणार आहेत, तुमच्या चरणाला धरून मागणार आहेत. जे चरण तुमचे धरलेले आहेत ना, हे तुमचं कृपेचं दान आहे. हे मिळालेलं कृपेचं दान फक्त देवा एकच करा. हे गमावण्याची शक्यता जास्त आहे. जतन करून ठेवा. रामकृष्ण माझा ऐका. विराट समाज बसलेला आहे. निष्ठावंत वारकऱ्याची गोष्ट एका मिनिटात सांगतो. मोलमजुरी करून 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 महिनाभराचा किराणा जवळ आणून ठेवावा आणि महिनाभराचा किराणा खात असताना आनंदही व्हावा. पण तो किराणा खात असताना पुढच्या महिन्याच्या किराण्याची काळजी करावी. रामकृष्ण तसं गुरुकृपा व्हावी, सत्संगती व्हावी, नामस्मरण घडावं, आनंदी पंढरीची वारी घडावी आणि वारी करता 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 जीवनाचा उत्तरार्ध सुरू व्हावा. आणि त्या उत्तरार्धामध्ये आत्ता जसं हा किराणा खात असताना पुढच्या महिन्याच्या किराण्याची काळजी करावी, तसं या जन्माचं भक्तिप्रेम सुख भोगत असताना पुढच्या जन्माची काळजी करावी. रामकृष्ण महाराज जमलं कसं तरी या वारीत. या जन्मात सत्संग झाला महाराज, या जन्मात गुरुकृपा झाली महाराज, या जन्मात ज्ञानेश्वरीचं पारायण झालं महाराज. पण पुढे होईल की नाही सांगता येत नाही महाराज. नकळे पुढे काय पैसा होईल विचार, नकळे पुढे काय पैसा होईल विचार, नका देऊ अंतर, नकळे पुढे काय कैसा होईल विचार. हेची जतन करा दान. तुम्ही दान द्यायचंय आणि दिलेलं दान जतून करून ठेवायचंय. जन्मोन जन्मी ते माझ्या कामी आलं पाहिजे. धरोणी चरण राहिलो तो. काय दान पाहिजे तुकोबाराय तुम्हाला? अहो द्या, यात काय नवलंय. पण दिल्यानंतर पुन्हा ते कायमचं त्या दानाचा आणि आमचा संबंध राहिला पाहिजे. असं दान द्या, असं आम्ही तुम्हाला मागणार आहोत. काय दान पाहिजे तुकोबाराय तुम्हाला? बस ज्या ज्या वेळेला देवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमचा प्रवेश होईल त्या त्या वेळेला एकच काम करा. आमच्या लायकीप्रमाणे, आमच्या पात्रतेप्रमाणे, आमच्या योग्यतेप्रमाणे आमच्या हातून सेवा घ्यावी एवढीच विनंती आहे. बस दुसरं कदाचित कधी कधी आम्ही सेवा करण्याचं विसरेल, कधी कधी सेवेचं भान येणार नाही, कधी कधी सेवा करता करता अहंकार येईल आणि कधी कधी सेवा करता करता सेवेमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. अशा वेळेला आमच्या हातून सेवा करून घ्यावी. ऐका, सेवा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणार प्रमुख द्वार आहे. सेवा अंतःकरणाला निर्मल करणार प्रमुख साधन आहे. सेवा निर्मल चेतसाम. सेवा अधिकाऱ्यालाही करता येते आणि सेवा अनाधिकाऱ्यालाही करता येते. सेवा करण्याचा अधिकार खूप असतो आणि सेवा करून करून जेव्हा त्याचा अधिकार प्राप्त होतो ना, तरी सुद्धा त्याला सेवा करण्याची इच्छा शिल्लक असते. मारुतीराय सेवक आहेत की मालक आहेत? रामराय सेवक आहेत की मालक आहेत? गावोगावी मंदिरं सेवकाची आहेत की मालकाची आहेत? रामकृष्ण आहे. चिंतन असं आहे. आणि तरी सुद्धा मंदिरं त्यांची झाली तरी सुद्धा मालकाचं गुणगान ऐकण्याकरिता ते आणखीन तत्पर आहेत.
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. ऐका, फक्त सेवा करत असताना अहंकार येऊ नये बस. ज्या दिवशी अहंकार झाला त्या दिवशी सेवेतून आपली कधी निवृत्ती होईल सांगता येत नाही. समर्थ सद्गुरु शेगावीच्या गजाननाच्या पावन दरबारामध्ये आमची भागवत कथा झाली. रोज एक मायमाऊली आमचं दर्शन घ्यायची. 7व्या दिवशी कथा संपली. आम्हाला विचारलं, महाराज तुम्ही जाणार? आम्ही म्हटलं हो जाणार. तुमचं गाव बुलढाणा, तुमचं गाव कोफाळी, किती दिवस आहात? महाराज आम्ही 10 जणी ग्रुपनं आलेलो आहोत सेवा करण्याकरिता. आम्ही 15 दिवस सेवा करणार आहोत महाराज. जीवाचा स्वभाव स्वार्थी आहे आणि सहज म्हणून विचारलं, का हो तुम्ही 15 दिवस सेवा करता, तुम्हाला काही मिळतं का? डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या त्या मायमाऊलीच्या आणि तिनं खाली मान घालून सांगितलं, महाराज श्री महाराजांच्या दरबारामध्ये सेवा करायला मिळते, याच्यापेक्षा आणखीन काय मिळायला पाहिजे? दुसरं काय मिळायला पाहिजे सेवेच्या मोबदल्यामध्ये? बस सेवाच पाहिजे. खूप महत्वाचं आहे. खरं सांगू महाराज मंडळी, या सेवेच्या माध्यमातून मिळालेल्या धनाचे मानकरी वेगळे असतील, पण सेवेचे मानकरी आपण आहोत. सेवाभाव जेव्हा जागृत होतो ना, तेव्हा सेवा करून 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 मॅच्युरिटी प्राप्त होते. थोडं लक्ष द्या. सेवा करून करून म्हातारपणी यावं की म्हातारपणी सेवा करावी? मालकरी म्हातारा व्हावा की म्हातारा मालकरी व्हावा? वाह, कसं कसं म्हटलं. हे महत्वाचं आहे. काय व्हावा? बहुतांश प्रमाणामध्ये म्हातारे मालकरी होतात रामकृष्ण. फार मजा आहे. नसल्यापेक्षा बरं आहे. वर्तमान काळ बिघडलेला आहे राजू बाबा. ओरिजिनल आंब्यानं पाडाला येऊन मार्केटमध्ये विकायला जाईपर्यंत डुप्लिकेट आंबे पावडर लावून विकून सुद्धा बसतात रामकृष्ण. मजा यानं कुठे येत बसावं पाडाला, तोपर्यंत सगळा बाजार संपतो. पण ऐका, हजारो पावडर लावून आंबे जरी विकले तरी पावडर लावलेल्या आंब्याला दुसरं झाड निर्माण करता येत नाही. हे तेवढंच महत्वाचं आहे. गुरुकृपा व्हावी, सेवा करावी, नंतर अधिकार प्राप्त व्हा आणि नंतर त्याला दुसरा शिष्य तयार करावा. याला पाडाला आलेला आंबा म्हणतात. आणि म्हणून सेवा करून 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 म्हातारपण यावं, त्याला मॅच्युरिटी यावी आणि नंतर सुद्धा सेवा करण्याची इच्छा मात्र शिल्लक राहावी. फार महत्वाचं आहे. अधिकार त्याचा मालकापेक्षा जास्त व्हावा तरी सुद्धा सेवा करण्याची इच्छा शिल्लक राहावी. नवे सेवा हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा. सेवा ही त्याच्या जीवनाची आवड व्हावी. सेवा हा त्याचा जीव की प्राण व्हावा. आणि करता करता सेवा करता 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 देह अवसान व्हावा. बस देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. काय करावं? जिथं सेवा करायची आहे ना, सेवा करत असताना सेवा करायला गडबड करू नये. फक्त सेवा करावी. अंडरलाईन, ज्याला सेवा करायची आहे त्याला सुखाची इच्छा करू नये. तुळशी रामायणामध्ये एक चिंतन आलेलं आहे. आपण रामकथा ऐकली. पंचवटी नावाच्या प्रांतामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा जेव्हा रामरायाला दिसली आणि रामराय तिला दिसले, तेव्हा ती रामरायाकडे गेली आणि सांगितलं, हे वीरवर पुरुषा, मम अनुरूप पुरुष जगमाही. अर्थात मला अनुरूप असणारा पुरुष या जगात नाही, फक्त तू आहेस. कोण आहेस? राम. रामराया हुशार आहेत, शांत बसून करेक्ट कार्यक्रम करतात. त्याचं नाव राम आहे.
ते म्हणजे तुला खरं सांगू का, मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं पण आमचं घरचं वऱ्हाड सोबत आहे. पलीकडे कंदमुळं वेचण्याकरिता माझा भाऊ लक्ष्मण आहे, त्याच्याकडे मेळ बसला तर बसव. हा, आणि म्हणून तिला करेक्ट कार्यक्रम करण्याकरिता लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मणाला तिने विनंती केली, हे लखन, आप मुझे बहुत पसंद है, हमारे साथ जमा लो. त्यावेळेला त्या लक्ष्मणजीनं एक सुंदर वाक्य वापरलं. खरं सांगू का, तू मला आवडलीस, मला चांगली दिसतेस, पण भांगड अशी आहे, शूर्पणखा हे सौंदर्य आहे आणि लक्ष्मण महाराज हे वैराग्य आहे, आणि वैराग्यापुढे सौंदर्य कधी टिकत नसतं. तुला सांगू का म्हणे, तू मला आवडलीस आणि मी तुझ्यासोबत लग्न करा वाटतं, पण अडचण अशी आहे, मी सेवक आहे आणि ते मालक आहे. अरे पण त्या मालकाची सोबत आहे ना. अगं म्हणे, मालकानं 2 नाही 4ही केल्या तरी सपाटतात ना, ते मोठे आहेत ना, सेवकाचा बोभाटा होतो ना. आणि तुला खरं सांगू शूर्पणखा, सेवकानं सुखाची कधी इच्छा करू नये. वा, हे कोणाचं वाक्य आहे? पुढचं सांगू. 4 गोष्टी सांगितल्या. सेवकानं सुखाची इच्छा करू नये, कंजूस माणसानं आपलं लाऊडस्पीकर मध्ये नाव येईल याची इच्छा करू नये. रामकृष्ण आहे. हा, अर्थात सेवकाने सुखाची इच्छा करू नये. कृपण माणसाने आपली प्रसिद्धी होईल याची अजिबात इच्छा करू नये. जो व्यसनी आहे ना, त्यानं आपला संसार सुखाचा होईल याची इच्छा कधीच करू नये. रामकृष्ण आहे. काय मजा आहे. विठ्ठल विठ्ठल सेवकाने सुखाची इच्छा करू नये, कंजूस माणसानं प्रसिद्धी किंवा कीर्तीची इच्छा करू नये, व्यसनी माणसाने आपला प्रपंच व्यवस्थित होईल याची इच्छा करू नये, भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करू नये. रामकृष्ण आहे. याच्यातलं पहिलं वाक्य महत्वाचं, ज्याला सेवा करायची आहे ना, सुख या थडीला, सेवा त्या थडीला. तिथं एकच करावं. काय करावं? पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन
उगात संताची पायी मागेन तरी काही शानपणा करणार नाही तुझी आनगा विठोबा सेवा करण्याचा हक्काची भाषा जेव्हा येते ना तेव्हा निष्ठावंत सेवेकरी दुसऱ्याला सेवा देऊ देत नाही माझ्या वडिलाची मिरासी गाये माझ्या वडिलाची मिरासी गाये माझ्या वडिलाची मिरासी गाये माझ्या वडिलाची मिरासी गाये त्या शेतीच्या सातबाऱ्यावर भोगवटदाराचं नाव यावं तसं आमच्या वाडवडिलांनी पंढरीश परमात्म्याची सेवा करून करून आमचं नाव भोगवटदार म्हणून पडावं ते आमच्या हक्काचं आहे उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी ते आमच्या हक्काचं आहे किती प्रमाण देऊ त्या नामुची मिरास पंढरी विठोबाचे घरी नांदणोट एकदा का परमार्थामध्ये जीवन प्रवेश केला सेवा करायला लागला की त्याला मालक होण्याची इच्छा होत नाही ऐका परमार्थामध्ये माणूस जेव्हा सेवक होतो तेव्हा अधिकार मालकाचा प्राप्त होतो प्रपंचामध्ये माणूस जेव्हा मालक होतो तेव्हा अधिकार दर्जा नौकराचा प्राप्त होतो आपण जर झोपला नसता तर भजनी मंडळीला एक विनंती आहे माझ्याकडे लक्ष द्या आदरणीय संतोष महाराज परम आदरणीय रावी महाराज देवसरकर आपण दोघं बोलू आपण असं बोलू इथं आपल्या लोक पाया पडतात की आपण लोकांचे पडतो रामकृष्ण आहे लोक दर्शन घेतात लोक आम्हाला दर्जा देतात लोक आम्हाला देणगी देतात लोक आम्हाला पाकिट देतात घरी गेल्यानंतर पाकिटाचे मालक कोण असतील काय मजा आहे खूप मजा आहे काय चिंतन आहे अर्थात तुकोबाराय अभंगामध्ये खूप छान सांगतात वरकड मिळाले ते अवघे चोरगा विराट समाज शांतपणे बसलेला आहे ऐका एका संवेदनशील विषयाला हात घालतो तो आमचा विषय आहे आम्ही परमार्थ करून आम्ही कीर्तन करून आम्हाला भजन म्हणून आम्ही मृदंग वाजवून जे काही धन अर्जन करतो ना त्या धनाचे वारसदार आमच्या घरी आहेत पण आम्ही भजन म्हणून जे देवाचं प्रेम संपादन करतो ना त्या प्रेमाचे वारसदार तुम्ही सगळे आहात
तुम्ही सगळे आहात. बस एखादा हरिभक्त, एखादा महाराज, एखादा वारकरी, एखादा पारायणकार, एखादा प्रवचनकार, कीर्तनकार भेटल्यानंतर ब्रह्मानुभूतीची अनुभूती येते. महाराज अनुभव येतो. महाराज बरं झालं आपण भेटला. काय सांगावं, 10-20 दिवस वारकरी भेटला नाही तर करमत नाही हो. तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे, सुपळ हा जन्म होईल तेथून. गीता अलिंगण वैष्णवाचे, किंवा माझ्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. हा म्हणता 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 सेवा करता 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 सेवेचा अधिकार प्राप्त होतो. आपल्या महाराष्ट्र नावाच्या या देशामध्ये, या प्रदेशामध्ये, या प्रांतामध्ये एक अधिकार संपन्न महात्मा होऊन गेला. त्या महात्म्याचं नाव आहे पूज्यपाद प्रातस्मरणीय रामचंद्रजी महाराज डोंगरे. श्रीमद भागवत महापुराण कथेचं चिंतन सांगणारा तो अधिकारी महात्मा. त्याला कलियुगातील शुकाचार्य म्हणतात. महाराजांनी कथा सांगावी. 7 दिवसामध्ये ढाचाळ 18,000 श्लोकाचा ग्रंथ कसा सांगावा हे महाराजांनी आमच्या जीवनामध्ये अवतरित करून दिलंय. त्या महाराजांच्या सेवेचं चिंतन सांगतो. श्री महाराज 11 वर्षाचे होते. महाराजांनी भागवत कथा करायला सुरुवात केली. महाराजांच्या कथेवर कथा व्हायला लागल्या. महाराजांच्या 7-8 कथा संपन्न झाल्या. विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या 8 ते 10 कथा झाल्या. काय होतं महाराज, सुरुवातीला अभ्यास करून ज्ञान संपादन करून समाजाला भुलवावं वाटतं. पण कीर्तन करत करत कीर्तनकाराची मॅच्युरिटी झाली. आता त्याला देव भुलवावं वाटतो. रामकृष्ण बस, दुसरं काही नाही. फार मजा आहे. महाराजांच्या कथावर कथा, कथावर कथा व्हायला लागल्या. महाराज 16व्या वर्षात आले. महाराजांचं लग्न झालं. ऐका. पण महाराजांचा ध्यास होता 108 भागवत कथा पूर्ण करण्याचा. महाराजांचं लग्न झालं. थोडा क्षमा मागून बोलतो, माझ्याकडे ऐका, लक्ष द्या. देवदर्शन झालं, तीर्थयात्रा झाली, सत्यनारायण झाला. ठरल्याप्रमाणे नवदाम्पत्याच्या जीवनामध्ये येणारी ती रात्र आली. आई साहेबाच्या हाताला मेहंदी लावण्यात आली, ओटी भरण्यात आली आणि श्री महाराजांच्या खोलीमध्ये तिला प्रवेश देण्यात आला. तिच्या हातामध्ये ग्लासभर दूध होतं. पण काय मजा महाराज, त्याही परिस्थितीत त्या खोलीमध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय डोंगरोजी महाराजांच्या खोलीमध्ये भागवतजी ग्रंथ होता आणि त्याच्यावर गोपाळ कृष्णाची मूर्ती होती. त्या खोलीत अरेंज असेल. आई साहेबांनी जेव्हा प्रवेश केला त्यावेळेला आई साहेबांनी आपल्या मालकाला जे दूध आणून दिलं, डोंगरोजी महाराजांनी ते दूध घेतलं आणि गोपाळ कृष्णाला दिलं. काय लेवल असेल. आई साहेब पलंगावर बसल्या. आई साहेबांचा हात महाराजांनी जवळ घेतला. परपुरुषाचा स्पर्श आज त्या मायमाऊलीला पहिल्यांदा झाला होता. आकाशामध्ये चंद्रमा डोक्यावर आला होता. शांत वातावरण होतं. मध्यरात्रीची वेळ होती. महाराजांची नामस्मरण करून करून वाणी पवित्र झाली होती. दिव्य ओज होतं त्याच्यामध्ये. महाराजांनी तिचा मेहंदीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या हातावरून हात फिरवला आणि त्या रात्री महाराजांनी तिला सहज विचारलं, नाही आता आपलं लग्न झालंय? हा महाराज, नाही माझी इच्छा आहे. काय, एकदा का प्रपंचात पडलो ना तर माझ्या 108 कथा पूर्ण करण्याचा संकल्प माझा होणार नाही. मला असं वाटतं आपण 108 भागवत कथा पूर्ण करू आणि नंतर प्रपंचात पडू. पहिल्या रात्रीची गोष्ट आहे. काय बुद्धीचे लेवल असेल. ते लेकरू, निरागस असणारं बाळ, ती तरुण मुलगी, पण ती संस्कारी होती महाराज. तेवढ्या धारिष्ट्यानं ती म्हणाली, महाराज माझी हरकत नाही, पण इथं मला सासू ओळखीची नाही, माझे सासरे ओळखीचे नाही. महाराज आजच तुमच्या घरी मी आले. मला रडायचं असेल तर पती पाहिजे, मला हसायचं असेल तर पती पाहिजे. इथं दुसऱ्याची कुणाची ओळख नाही, माझी हरकत नाही. तुम्ही प्रपंच थांबवा, नका नका आरंभच करू नका. फक्त माझी एक इच्छा आहे, 108 भागवत कथा करत असताना मला तुमच्या सोबत ठेवा. मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. ठरलं ठरलं. कमिट कमिट.
कधी? त्या रात्री शरीर सुखाच्या त्या रात्री आत्मसुखाच्या गोष्टी रंगायला लागल्या. महाराजांनी कथा सुरू केल्या. हा म्हणता म्हणता 8 ते 10 वर्षाचा महाराजांचा काळ पूर्ण झाला आणि महाराजांच्या 108 कथा पूर्ण झाल्या. महाराजांनी ऐलान केलं, आजपासून आमच्या कथा थांबणार आहेत. आमच्या सौभाग्यवतीनं आम्हाला सहकार्य करून आमच्या कथा पूर्ण करण्याकरिता मदत केली. आता इथून पुढे आम्ही तिच्यासाठी थोडा वेळ देणार आहोत. आणि कथा थांबल्या. 8.5 ते 9 वर्षानंतर पुन्हा तीच रात्र आली. तोच ग्लास, तीच मेहंदी, तीच साडी. किती वर्षानंतर? आता माझं मजा आहे, खूप मजा आहे. आता आई साहेब जेव्हा सजून त्या खोलीमध्ये गेल्या, स्वाभाविकपणे आई साहेबांनी आता आपल्या मालकाला दूध दिलं नाही महाराज, तिनं गोपाळ कृष्णाला देऊन टाकलं. शांत वातावरण आहे, आकाशामध्ये चंद्रमा आहे. ती पलंगावर बसली. आज आई साहेबांनी महाराजांचा हात आपल्या हातात घेतला, त्या हातावरून हात फिरवला. कारभारी, आम्ही तुमचं ऐकलंय. हा, तुमचा हेत पूर्ण झालाय. हा, तुमच्या 108 पूर्ण झाल्या कथा. हा, आता तुमचं समाधान झालंय. तर आमचं राहिलंय ना. मग तुमच्यासाठी तर आम्ही कथा बंद केल्या ना. आता इथून पुढे आम्ही तुमच्या मनानुसार वागणार आहोत. बोला तुम्हाला काय पाहिजे. मध्यरात्रीच्या 12 वाजता महाराजांचा हात घट्ट हातात धरला त्या मायमाऊलीनं. समोर गोपाळ कृष्णाची मूर्ती होती, भागवत ग्रंथ होता. दोन्ही हात घट्ट धरून आपल्या छातीला लावलेत. डोळ्यातून अश्रूच्या धारा डबडबायला लागल्यात. आकाशातला चंद्र त्या दोघांच्या गोष्टी ऐकायला लागला. आणि मायमाऊलीने सांगितलं, मालक, आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. सांगा काय पाहिजे तुम्हाला, आम्ही वचन देऊ. त्यावेळेला घट्ट हात हृदयाला धरून डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊन तिने प्रार्थना केली, मालक, 108 भागवत कथा ऐकून 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 आता देह सुख घेण्याची इच्छा होत नाही महाराज. प्रपंचात जाण्याची इच्छा होत नाही. तुम्ही कथा सांगाव्या, आम्ही कथा ऐकाव्या. आणि ग्रंथावरचा गोपाळ कृष्ण हाच आजपासून माझा मुलगा असेल. इथून प्रपंच बंद. काय लेवल असेल, काय स्ट्रेंथ असेल का. तैसे भोगा आतुनी निघता, चित्त मज माझी रिगता. हळू हळू पंडू सुता मीच होईल. काहीच करू नका महाराज, एकच करा महाराज, फक्त माझ्या हाताने सेवा घ्या महाराज. घ्यावे माझे हाती सेवा, सेवा. घ्यावे माझे हाती सेवा, प्रपंचाच्या श्रीमंतीचा, ऐश्वर्याचा, शरीर सुखाचा विषय जेव्हा येईल ना, तेव्हा मला सगळ्यात शेवटच्या नंबरला ठेवा.
पण सेवेचा विषय जेव्हा येईल ना तेव्हा पहिल्या क्रमांकावर ठेवा रामकृष्ण. साधू संतांची भगवंताची सेवा केल्यानंतर जर त्यांनी आपल्याला कदाचित विचारलं सेवेच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, काहीच नाही, सेवेच्या मोबदल्यामध्ये फक्त सेवाच पाहिजे रामकृष्ण. काही नका महाराज, कारण सांगू, सेवक फार महत्वाचा आहे, मालकही महत्वाचा आहे, पण सेवक स्वतंत्र आहे, मालक पारतंत्र्यात आहे. सेवकाचा विषय सांगत असताना निमूटपणे आपल्या वाट्याला आलेली सेवा करण्यामध्ये खूप आनंद असतो. भगवान परमात्म्याच्या दारामध्ये सेवा करत असताना अहंकार नाहीसा होतो, चित्त निर्मळ होतं. आणि कधी कधी सेवा करता करता जेव्हा आपण शांत बसतो ना, ऐका पुढचा, बरंच काही आयुष्य सेवेमध्ये जावं, सेवा करून एकांतामध्ये बसावं, नामस्मरण करावं, मस्तपैकी चिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं. त्याच्यानंतर भीती पैसा कमवण्याची वाटत नाही, मग भीती देवाच्या सेवेतून खंड पडण्याची वाटते रामकृष्ण. कोविडच्या काळामध्ये भीती पैशाची होती की सेवेचा खंड पडला त्याची होती. म्हणून देवा विनंती आहे, कधी टाळ घेऊन उभा राहत असेल घ्यावी माझ्या हाती सेवा, कधी मृदंग वाजवत असेल घ्यावी माझ्या हाती सेवा, कधी काकडा म्हणत असेल घ्यावी माझ्या हाती सेवा, कधी पंगत देत असेल घ्यावी माझ्या हाती सेवा. देवा ही विनंती आहे, माझ्याकडून तर करूनच घे, पण येणाऱ्या पुढच्या पिढीकडून सुद्धा करून घे, घ्यावी माझ्या हाती सेवा. भगवान जब जब आप हमारे ऊपर प्रसन्न होते हो ना, तो एक ही काम करो भगवान, सेवा में हमें जरूर जरूर याद रखना. बहुत बढ़िया है. गंगाजीच्या किनाऱ्यावर हजारो नाव असताना, हजारो नावाडी असताना केवळ आणि केवळ केवटाची भगवान परमात्म्याने निवड केली, हे देवाची कृपा आहे. चिंतन असं आहे, सगळ्या जगाला असं वाटतं की केवटाने श्रीरामचंद्राला पहिलं तीराला नेलं, अशातला भाग नाही. मग प्रभू रामचंद्रानेच केवटाच्या नावेमध्ये बसून नाव पहिलं तीराला नेले रामकृष्ण. आम्हाला वाटतंय आम्ही पटका बांधून कीर्तन करतो, छे छे, मग देवच पटका बांधून कुणी कीर्तन करायचं हा त्याचा नंबर आज लावत असतो रामकृष्ण. आम्हाला वाटतंय आम्ही टाळ घेऊन उभं राहतो, छे छे, देवच कुणाचा टाळ येऊन नंबर लावायचा तो ठरवत असतो. आम्हाला वाटतंय आमच्याजवळ मृदंग आहे, आम्ही वाजवतो, छे छे, त्याच्याकडे खूप पडून आहेत, फक्त कुणाला कीर्तनाला नंबर लावायचा हे ठरवत असतो. आम्हाला वाटतं आम्ही पंगत देतो, गप्प बस, कुणाचा नंबर लावायचा हे कोण ठरवत असतं? देव ठरवत असतो. ऐका, फार मजा आहे, ऐका. तुम्ही किंवा आम्ही मारुती रायाच्या दर्शनाला रोज जरी जात असेल ना, 8-10 वर्ष झाली की आम्हाला थोडासा अहंकार येतो. आम्ही 10 वर्षापासून देवाच्या दर्शनाला जातो. शांत राहा, आपल्यासारखे किती आलेत आणि किती गेलेत फक्त मारुती रायाला माहित आहे रामकृष्ण. याचं कारण तुम्ही आम्ही जाणार आहोत, तो मात्र राहणार आहे. चिंतन असं आहे, गंगाजीच्या स्नानाला माणूस गेला की असं वाटतं मी गंगेच्या स्नानाला जात आहोत. हजारो युगापासून ती वाहत आहे, किती आलेत किती गेलेत तिला माहित आहे. काय मजा आहे या चिंतनामध्ये. आणि म्हणून फक्त आणि फक्त अहंकार रहित भावनेनं सेवा घ्यावी. ती झाडण्याची सेवा असावी, आळंदी पंढरीची सेवा असावी. संप्रदाय इतका मोठा आहे महाराज, आणि एवढा मोठा असणारा संप्रदाय कुठलाही कीर्तनकार असू द्या, सकाळी सकाळी फोन केला की कोण एकाला विचारतात, महाराज आज कुठे आहे सेवा? वा, काय मजा आहे. आज कोणाची सेवा आहे? वा. एखाद्या वेळेस कुठे सप्त्याला गेलं, महाराज सेवा घडू द्या, काय महत्वाचं आहे. सेवा हा आनंद प्रदान करतो. सेवा हे एक व्यसन व्हावं, आणि सेवा करता 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 देवाला आपल्या अधीन करावं. पण अधीन झाल्यानंतर सुद्धा देवाची सेवा करण्याची आवड मात्र कमी होऊ नये रामकृष्ण. देवा तुला असं वाटत असेल काय, तुला असं वाटत असेल मी आणखीन काही मागेल, तुझ्यावर काहीच भार टाकणार नाही. तुला आणखीन काही वाटत असेल मी काही साकडं घालेल,
अरे मी तर तुझ्यावर भारही घालणार नाही, साखरही टाकणार नाही, पण सेवा करता करता माझ्यावरही तू भार घालू नको, साखर टाकू नको. तिसरं चरण आणि काही न गाली भार, चालीमध्ये अर्थ दडलेला आहे आणि विनंती दडलेली आहे. रामकृष्ण हरी. ती विनंती अशी आहे संतोष महाराज, आणि काही भारही घालणार नाही आणि साखरही घालणार आणि काही भारही घालणार नाही, साखरही घालणार नाही. किती मिळतील याचा भारही ठेवणार नाही आणि किती द्यावे याचं साखरही घालणार नाही. पण सेवेपासून मात्र दूर करू नका, हा अधिकार गाजवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी ते बाजूला जातात आणि सेवेची वृत्ती बाहेर येते. म्हणून देवा प्रपंचाचा भारही घालणार नाही, कशाचं कोडही तुला ठेवणार नाही. एकच कर, तुझ्या सेवेमध्ये संपूर्ण जीवन जाऊ दे. माणसाला सेवा करता करता सेवेपासून वंचित होण्याची भीती वाटते महाराज. बस आळंदी पंढरीची वारी करावी, कधीतरी पंगत द्यावी, कधीतरी नामस्मरण करावं, आणि असं वाटतं कदाचित हे आपलं थांबणार तर नाही ना. म्हणून देह शांत होताना आयुष्यभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मुलाला सांगावं, बाबा बाकी माझा वारसा चालवशील नाही तर नाही चालवशील. कदाचित शपथ आहे तुला विठोबाची, माझी पित्र घालशील नाही घालशील, पण आळंदी पंढरीची वारी सोडू नको, ही माझी सेवा आहे. बस आणि काही न घाली भार, बहुत फार साकडे, घ्यावी माझ्या हाती सेवा, हीची देवा विनवणी विठोबा तुम्हाला.
पंढरीनाथ महाराज की वा, एकदा सगळे म्हणा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीश भगवान की। दिवाळी झाल्यानंतर 15 दिवसानं रात्री 2:45 वाजता आमच्या घरच्या मंडळीचा आवाज आला, बोला पुंडली। 2:45 वाजता रात्री मी म्हटलं काय कीर्तनाचं स्वप्न पडलं का? पंढरीच्या वारीला गेलीस का स्वप्नात? झोपलीच नाही तर स्वप्न कशाचं पडेल? मग कस काय म्हणालीस? तुम्हाला माहित नाही काय, रात्री 2:45 वाजता 1500 आले। झोपल्या नाही हो, पण आले तर आले। मग काय नाही, शेजारीला विचारतो मी तुला आले का? बघू 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 मोबाईल बघू। ती असा मोबाईल बघितला, कोडवर खरंच आले की हो? मी ते 2-4 असे बटन दाबले थोडेसे, मोबाईल घेऊन दिला। मी सुद्धा म्हणलं बोला, तुम्हाला आली का? मी म्हणलं नाही। तुम्ही कसं काय म्हणालात? तुमच्या मोबाईल मधले आमच्या मोबाईल मध्ये आले म्हणलं रामकृष्ण। मग बोला एकदा, बोला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ यावी माझ्या हाती सेवा हेची देवा विनवणी। परमादरणीय आमच्या ज्येष्ठ गुरुबंधू गंगाधर महाराजांचे ड्रायव्हर इथं बसलेले आहेत, ते सोबती आहेत, त्यांचे सखा आहेत, ते जीवलग आहेत महाराज। काय जीवन सांगावं काही माणसाचं, ना त्यांना कथेशी घेणं देणं, ना कीर्तनाशी घेणं देणं। फक्त महाराजांना बसवावं आणि कुठेतरी कीर्तनाला न्यावं, पुन्हा कीर्तन झाल्यानंतर महाराजांना सुखरूप आपल्या घरी आणावं, बस संपूर्ण जीवन याच्यामध्ये जावं, हेच त्यांचा परमार्थ आहे। बस महाराज सेवेपासून वंचित करू नका महाराज, बस। किती सेवा आहे तो, किती सेवा आहे महाराज। सांभाळा महाराज आम्हाला, धोका आम्हाला मरण्याचा नाही, धोका आमची श्रीमंती कमी होण्याचा नाही, धोका देवाच्या सेवेपासून वंचित होण्याचा आहे। 4-2 दिवस आपण जर सेवेत गेलो नाही ना तर नुकसान आपलं होतं, देवाचं होत नसतं रामकृष्ण। म्हणून घ्यावी माझ्या हाते सेवा, घ्यावी माझ्या हाते सेवा, घ्यावी माझ्या हाते सेवा हेची देवा विनवणी। आणि खरं सांगू का देवा, आम्ही तुमचे दास आहोत। खरोखर आमच्या मनामध्ये जर सेवा करण्याची इच्छा असेल तर मालकाने नौकराच्या मनातलं ओळखावं आणि ओळखून त्याची इच्छा पूर्ण करावी। आमच्या मनात खरोखरच जर सेवा करायची इच्छा असेल ना तर त्याची इच्छा तुम्ही पूर्ण केल्याशिवाय राहू नये। अभंगाचं शेवटचं कचरण, तुका म्हणे
थोडी लय वाढवा. मला एवढीच लय लागली. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोन जे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. कदाचित वैकुंठवासी सद्गुरू बळवंत सातारकर वैकुंठामध्ये आकाशगंगेमध्ये कीर्तन करत असतील. सगळ्या देवता त्यांच्या कीर्तनामध्ये झुलत असतील आणि महाराज सुद्धा म्हणतील मी पुन्हा जन्माला येईल, भावी माझ्या हाती सेवा.
हेची देवा विनवणी. एखादा माणूस ज्ञानोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये खुंटी ठोकत असेल, महाराज आमचा जन्म खुंटी ठोकण्यासाठी गेला महाराज, आम्ही खुंटी ठोकण्याची सेवा सोडणार नाही महाराज. एखादा माणूस कीर्तनात मृदंग वाजवत असेल, महाराज आमची पिढी मृदंग वाजवण्याच्या सेवेत गेली महाराज, आमची सेवा दूर करू नका महाराज. एखादा माणूस पंथ देत असेल महाराज, काही करा, 2-4 वर्ष आयुष्य कमी करा महाराज, पण देवाच्या सेवेतून आम्हाला बाजूला करू नका महाराज. एवढी विनंती आहे महाराज, एवढी विनंती आहे महाराज, एवढी विनंती आहे. आमच्या वाट्याला तोडकी मोडकी जी काही सेवा आली ना, ती आमच्या हाताने घ्या महाराज. घ्यावी माझ्या हाते सेवा, घ्यावी घ्यावी माझ्या हाते सेवा, ओ घ्यावी माझी हाती सेवा. बोला एकदा म्हणा पुन्हा. घ्यावी घ्यावी माझ्या अभंगाचा अर्थ असाच असेल नाही. कुठंतरी सेवा करत असताना आमच्या सेवेमध्ये खंडन पडण्याची, पारमार्थिक माणसाला जेव्हा भीती वाटते तेव्हा सेवा पूर्ण करण्याची इच्छा देवापुढे मागितली. फक्त शांत बसा, कोणी बोलू नका. एक 2-4 घमेले घ्या हे ठेवायला, पुन्हा विजल्यानंतर ठेवायला जागा नसते, ते 2-4 घमेले किंवा पातेले घ्या ठेवायला. एक समस्त भक्तगणांना, परमात्मा अनुरागी भाविक भक्तांना एक नम्र निवेदन. आपल्या भागाचा स्वाभिमान, आपल्या भागाचं वैभव, प्राप्त स्मरणीय शिवलिंग शिवाचार्य व्यंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यनगरी पिंपळगाव मध्ये दिनांक 6 मार्च ते 13 मार्च भव्य दिव्य असा शिव महापुराण कथा सोहळा संपन्न होणार आहे. जवळजवळ दररोज 1 लाख माणसं भोजन करतील असा वैभवपूर्ण कार्यक्रम होणार आहे. 25,000 माणसाची रोज मुक्कामाची व्यवस्था आहे. आपण या पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आपणा सर्वांना विनंती आहे. हा ते शेवट केला देणे असो. हा अभूतपूर्व सोहळा आपल्याला कधी पाहायला भेटणार नाही. आवाज करू नका, आवाज. छोटे मुलं आवाज करू नका, आवाज. झालं का बोलणं? अरे छोटे काय बोलू
दिनांक 6 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये परिभद्रकाचार्य जगद्गुरु राजेंद्रदासजी महाराज यांची शिव महापुराण कथा होणार आहे. अखिल भारतातून जवळजवळ 1000 साधू या कथेला येणार आहेत. अयोध्या, काशी, वृंदावन, नेपाळ, नवे मानस सरोवरातून काही साधू येणार आहेत. हा भव्य दिव्य सोहळा म्हणजे आपल्यासाठी एक कुंभ पर्वणी आहे. सगळ्यांना सकाळी चहा नाश्ता 2 वेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 50,000 लोक मुक्कामाला थांबतील अशी व्यवस्था आहे. हा अभूतपूर्व सोहळा आपल्या भागामध्ये भूतो न भविष्यती होणार आहे. मला विनंती करायची आहे भजनी मंडळीला, टाळकरी मंडळीला, कदाचित आपल्यापर्यंत निमंत्रण पोहोचलं नसेल तर या कीर्तनाच्या माध्यमातून हे निमंत्रण समजून आपण सेवेकरिता यावं ही विनंती. हा भूतो न भविष्यती असणारा सोहळा, डोळ्याची पारणं फेडणारा सोहळा बघण्याकरिता आपण 7ही दिवस इथं हजर राहावं ही सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मार्फत विनंती आहे. हा निवघाम नगरीचा असणारा वैभवपूर्ण सप्ताह अबाधित राहावा, रक्ताचा शेवटचा कण असेपर्यंत भगवान परमात्म्याने आपल्याकडून सेवा करून घ्यावी ही देवाच्या चरणारविंदावर प्रार्थना. ज्याने कोणी या महायज्ञाला, या ज्ञान यज्ञाला, या सप्ताहाला आपल्या परीने तन मन धनाने सहकार्य केलं असेल त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी एवढी भगवंताच्या चरणारविंदावर प्रार्थना. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली बोला सगळे. एक थांबा, लाईट बंद कर, सगळ्यांच्या जागेवर बसू द्या. म्हणा, मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, खेडोनी विवेक दीप उजळी, खेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी, योगिया पाहे दिवाळे, निरंतर निरंतर, ये रवी तरी मी मूर्खू, ये रवी तरी मूर्खू, राहलो असे अविवेकू, जरी राहलो असे अविवेकू, संत कृपा दीपकू सोज्वळू असे, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, पतंगा दीपी अलिंग, पतंगा दीपी अलिंग, ये पितया पे अचूक मर, ये पितया पे अचूक मर, चरण आत्मघाता, चरण आत्मघाता. आपण सगळ्यांनी मिळून विश्वमाऊली ज्ञानोबरायाचं पसायदान म्हणायचं आहे. एक दिवा शेतामध्ये राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्यासाठी, एक दिवा देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या माझ्या सैनिकासाठी, एक दिवा धडधडत्या हृदयाचं व्यवस्थित ऑपरेशन करणाऱ्या समस्त जगातील वैद्य राजांसाठी, एक दिवा वैकुंठवासी प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरु बाबा महाराज सातारकरांसाठी. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोने मज गावे, पसायदा नाही जे खांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मेळती वाळो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे
दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांशील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरी शांती माती हळे अगवर्त भूमंडळे भेटतो सदा कल्पतरुचे अरवा चेतना चिंतामणीचे गाव बोलतीने अर्णव पियुषाचे चंद्रवेगे अर्चन मातंड नेता पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोये रे होतो किंबहुना सरस्वती पूर्ण भूती लोकी भजी जो आदि फुलके आकर्षित पाणी भजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिन आजी सोनियाचा कुंडली कवरदा भगवान की जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय तुळशी